मी शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्याबरोबर जे काही 150 ते 200 कार्यकर्ते म्हणजे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला होता. त्यावेळेस आमचं ठरलं होतं की आपण सर्वांनी भाजपमध्ये जायचं. त्या निमित्तानं मी पालकमंत्र्याची जयकुमार गोरे साहेबांची 2-3 वेळा भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर एक वेळा विमानतळावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितले मी तुम्हाला वेळ देतो, त्यावेळेस आपण चर्चा करू. त्याच्यानंतर पुन्हा मध्ये 10-15 दिवस गेले, कारण पाणी खूप आल्यामुळं मला जाता आलं नाही. त्याच्यानंतर परवा सोलापूरला आल्यानंतर मी त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांना खूपच घाई होती. त्या घाईमध्ये म्हणाले ठीक आहे आपण नंतर बोलू. असं झाल्यानंतर आम्ही आलो. पण मग बाकीचं काय 2 दिवसापासून जे काही 4 माडा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याच्याबरोबर इतर सगळे नगरसेवक वगैरे 25 जणांचा प्रवेश अशी बातम्या यायला लागल्या. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी विचारलं याच्यामध्ये आपलं नाव कुठेही येत नाही आहे. त्यावेळेस मी ठीक आहे मी वरिष्ठांशी चर्चा केली आहे, मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केलेली बोललेलो आहे. परंतु त्यांच्याकडनं जर योग्य प्रतिसाद नाही आपल्याला आला तर आपल्याला आणखी बाकीचे मार्ग खुले आहेत. पण आपण सातत्यानं पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेबांच्या संपर्कात होतात. मग आपला चर्चा ह्यापुढे होईल, आपली मुख्यमंत्र्यांची भेट होणार आपली भेट होईल. परंतु या 4 आमदार आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांमुळे जर ते मागं पडत असेल किंवा ते आम्हाला योग्य प्रकारे रिस्पॉन्स देत नसतील, प्रतिसाद देत नसतील, तर आम्हाला इतर पक्षाचे मार्ग खुले आहेत, एवढं मी सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.